रॅपिड फायर बैलांच्या रिलेटेड, सोन्याच्या रिलेटेड घेतो मी. सोन्याच्या रिलेटेड, सोन्याची आणि कुठल्या बैलाची गाडी चांगली पळाली आणि हे गाडी म्हणजे चार बैलांची 4 बैल पळाल्यात सोन्याबरोबर. आणि 4ही बैल माझीच आहेत समजायची, कारण मी नावं घेतो पण कुठली पळाली ते नाही सांगू शकत. एक झाला तेजा शिरीष शेठ भोईर यांचा, समीर शेठ भोईर यांचा तुफान आणि महाद्या, आणि विनायक शेठ देशमुख लेंगरे आणि जितेंद्र शेठ देशमुख लेंगरे 42-42 सरकार यांचा सुलतान. हे 4ही बैलांबरोबर अति सुंदर गाड्या पळाल्यात बैलाच्या. बरोबर. कुठला बैल आहे असा की ह्या बैलानं शिकवलं मी त्याच्या गाड्यात पळायला आणि एक चांगल्या पद्धतीनं पळाला? खूप बैल झाली. मथुर पण याच्याबरोबरच पळालेला, जेव्हा दावडीवाल्यांवर होता याच्याबरोबर मथुर पळालाय. तुफान पळाला, तुफान लहान होता, तुफान पण याच्याबरोबर पळाला. अशी असंख्य बैलांनी घडवल्यात. ते काय किती घडवले ते सांगू शकत नाही. वासरांपासून बैलांपासून काही बादबी झाली, काही त्यांनी अति पळवल्यामुळे, काही अजून पळत राहिली. सोन्याबरोबर असा कुठला एक बैल की त्या बैलानं सोन्याच्या तोडीस तोड पळाला, असा कुठला बैल आहे की त्या तोडीस तोड? अजून त्याच्या तोडीस तोड पळालेला बैल नाहीच आहे एखाद तरी. म्हणजे मी काही मोठेपणा सांगत नाही, अख्खे जनतेने बघायचा कुठे सोन्याला कुठला बैल. आजपर्यंत सर्व नंदी हे माझे आहेत, बकासूरपासनं सर्व. पण आजपर्यंत तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघा, कुठल्याही व्हिडिओमध्ये ते पण गाडी बांधून, बिन गाडी बांधता नाही, गाडी बांधून सांगतो मी. आणि 2 मैदानात सोल बदली करायला लागला गाडी बांधायचा, कारण एवढा लांब व्हायचा सोल बैल. 2च मैदान सोल ठेवायचा. आणि आमची रिंगीला बैल पळवायचो, रिंगीला कायम सोल बांधलेला असायचा. 2 ते 3 मैदानात सोल बदली असायचा, कारण एवढा लांब व्हायचा सोल. सोन्याबरोबर पळालेला जो पब्लिकनं पळालेला बैल, सोन्या आतनं पळालेला आणि पब्लिकनं पळालेला कुठला बैल चांगला आहे सोन्याबरोबर आजपर्यंत तुमच्या मते? सोन्याबरोबर पळालेला ती 4ही बैल, तीच 4ही बैल अति सुंदर. तुफान असेल, महाद्या असेल, परत तेजा असेल, सुलतान असेल, अति सुंदर गाड्या पळाल्यात. सोन्यावर माझ्यापेक्षा ही लोक ज्यादा प्रेम करतात अशी नावं सांगा की प्रचंड प्रेम आहे? तुम्हाला सांगतो बघा, विनायक शेठ देशमुख याच्या नावात मैदान घेतलेला, आणि ते दुबईला त्यांच्या बिझनेससाठी असतात, आणि फक्त ते सोन्याच्या मैदानासाठी येऊन सोन्याला पाण्यासाठी. आणि त्यांची कंपनी विकत घेतलेली, ते मला माहीत होता. ती मीटिंग म्हणजे दुसऱ्या दिवशी होती. ती मीटिंग त्यांनी 3ऱ्या दिवशी घेतली, आणि तिथे प्रथम क्रमांकाचा बक्षीस मैदानात दिला. राहुल घेत नव्हता, माझ्याकडे दिले. बरं, माझ्याकडे देऊ नका दादा, कारण ते घेत नाही तुम्हाला. त्याने राहुल गोरे सांगितलं, बोलता आम्ही तुम्हाला फक्त विजिट केला, म्हणजे आमंत्रण केलं आहे. नाही बोलतात, जेवढा माझा प्रेम जय शेठवर आहे, तुमच्यावर आहे, त्याच्यापेक्षा जास्ती प्रेम सोन्यावर आहे. आणि त्याच्या प्रेमापोटी हे माझ्याकडनं 1 नंबरची बक्षीस घ्या. बरोबर. आणि मिलिंद शेठ झाले, यांचा पण खूप जीव आहे. कारण त्यांना वाटला ना बैल असा बिमार आहे, आकाश राऊत असतील, त्यांना वाटला ना कधी का असा बैल थोडासा, आमचे फोन 2-2, 3-3 घंटे चालूच असतात. मग असं सांगितलं, मग ते रात्री सांगतील शेठ मग जरा व्हिडिओ कॉल करून दाखवा बैल. अशी पण आहेत ना आमची, त्याच्यावर सर्वच प्रेमच करतात. मला तर रात्री 11-11, 12-12 वाजता माणसं फोन करतात, पोरं बारीक लहान पोरं फोन करतात का सोन्या दाखवा आमच्या पोराला. सोन्या जवानीत आत्ता असतात तर आत्ताच्या काळात आता मग मला एक बंगला बांधायला लागला असता फक्त, किंवा वेअर हाऊस बांधायला लागला असता बक्षीस ठेवायसाठी. त्याच्या म्हणजे 6 दातीत कडदातीत असतात, तर कडदात लावून 2018लाच कडदात लावल्यात त्यांनी. 17-18ला. मग आता जर असता तर मला मोठा गोडाऊन बांधायला लागला असता बक्षीस ठेवण्यासाठी फक्त त्याची.